एका छोट्याशा शहरात सोनू नावाचा 10 वर्षाचा मुलगा राहत होता. त्याचे वडील नव्हते आणि त्याची आई खूप आजारी होती. दररोज सकाळी सोनू शाळेत जाण्याऐवजी हातात फुलांची टोपली घेऊन सिग्नलवर उभा राहायचा. लाल सिग्नल लागलं की तो प्रत्येक गाडीजवळ जाऊन म्हणायचा, "फुल घ्या ना साहेब, फक्त 10 रुपयांची आहेत." काही लोक फुल घ्यायचे तर काही जण त्याच्याकडे बघूनही पुढे निघून जायचे. संध्याकाळी तो घरी परतला. झोपडीच्या एका कोपऱ्यात त्याची आई खोकत पडली होती. सोनू तिच्याजवळ बसला आणि म्हणाला, "आई, आज मी 60 रुपये कमावले. उद्या तुझ्यासाठी औषध घेऊन येतो." आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, "बाळा, तू शिकून मोठा हो. तीच माझ्यासाठी सर्वात मोठी औषध आहे." दुसऱ्या दिवशी आईची तब्येत आणखी बिघडली. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीर आवाजात म्हणाले, "यांच्यावर लगेच उपचार करावे लागतील, नाहीतर धोका होऊ शकतो." सोनू घाबरून म्हणाला, "डॉक्टर, किती पैसे लागतील?" "किमान 50,000 रुपये." "50,000?" हे ऐकून सोनूच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या रात्री सोनू झोपडीबाहेर बसला होता. त्याने आकाशाकडे पाहिलं. त्याला एकच प्रश्न पडला होता, "माझ्या आईला कोण वाचवणार?" अचानक त्याने एक कागद आणि पेन्सिल घेतली आणि देवाला पत्र लिहायला सुरुवात केली. "प्रिय देवा, सगळे म्हणतात की तू सगळ्यांचं ऐकतोस. मला श्रीमंत व्हायचं नाही आहे. मला फक्त माझी आई हवी आहे. जर तिच्या उपचारासाठी पैसे लागत असतील तर मला 50,000 रुपये पाठव. मी मोठा झाल्यावर तुला ते नक्की परत करीन. तुझा छोटा मित्र सोनू." दुसऱ्या दिवशी पोस्ट ऑफिसमध्ये गेला. लिफाफ्यावर लिहिलं होतं, "देव स्वर्ग." पोस्टमास्तरांनी ते पत्र वाचलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांना ते पत्र दाखवलं. प्रत्येकाच्या मनाला त्या छोट्याशा मुलांच्या शब्दांनी स्पर्श केला. सर्वांनी मिळून पैसे जमा करायला सुरुवात केली. कोणी 100 रुपये दिले, कोणी 500 तर कोणी 1000 रुपये. 3 दिवसांनी 20,000 रुपये जमा झाले. त्यांनी लिफाफ्यावर लिहिलं, "देवाकडून." सोनूने पैसे पाहिले आणि आनंदाने उड्या मारत घरी गेला. "आई, देवाने माझं पत्र वाचलं. देवाने मला पैसे पाठवले." आईच्या डोळ्यात अश्रू आले, पण अजूनही उपचारासाठी पैसे कमी होते. त्याच वेळी एक श्रीमंत उद्योगपती त्या पत्राबद्दल वाचत होते. त्यांनी ते पत्र वाचलं. "मला श्रीमंत व्हायचं नाही, मला माझी आई हवी आहे." हे शब्द वाचताच त्याला स्वतःची आई आठवली. तोही एकेकाळी गरीब होता, पण तो यशस्वी होईपर्यंत त्याची आई हे जग सोडून गेली होती. तो ताबडतोब सोनूच्या घरी गेला. त्याने सोनूच्या आईला रुग्णालयात दाखल केले. काही दिवसांनी डॉक्टर म्हणाले, "आता यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे." हे ऐकताच सोनू आनंदाने रडू लागला. घरी परतताना सोनूने विचारलं, "काका, तुम्ही देवाचे मित्र आहात का?" ते हसले आणि म्हणाले, "देव आकाशात राहत नाही बाळा, तो चांगल्या मनांच्या माणसांमध्ये राहतो." सोनू आकाशाकडे पाहिलं आणि हळूच म्हणाला, "धन्यवाद देवा, तू खरंच माझं पत्र वाचलंस." या कथेचा संदेश: जगातील सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे आपल्या आईवडिलांचं प्रेम. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर आईवडिलांवर प्रेम करा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा. धन्यवाद.